नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AR स्टोरी टेलर या चॅनलवर। आपल्या आजच्या कथेचं नाव आहे भूत। लेखक आहेत श्री संजय कांबळे। गोष्ट सुरू करण्याआधी कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही स्टोरी वाचल्यानंतर या जगात भूत आहेत की नाही हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता कथेला सुरुवात करूया। रात्रीचे 11 वाजलेत आणि मी माझ्या या छोट्याशा रूममध्ये बसलोय। काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय आणि त्यातून बाहेरच्या गडद अंधाराची जाणीव होते। माझ्या रूमचे लाईट्स बंदच आहेत। सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर टाईप करून माझा अनुभव तुमच्यासाठी पाठवतोय। कुणाला खरं वाटेल तर कोणी खोटं समजून माझी मस्करी करेल। असो, आपल्यापैकी अनेक जण काम करत आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करताय। मीही असंच एक पार्ट टाईम काम करत होतो। दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो। थोडीफार कमाई व्हायची। जितके जास्त काम तितके पैसे, त्यामुळे कामातून वेळेचं भान राहत नसे। अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्येच ठेवायचं, म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा अभ्यास। हा दिवस आहे शुक्रवार, ऑगस्ट 2020। त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू होता। शेवटी पावसाळ्याचे दिवस। माझा नेहमीसारखा सायकलवरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला। धो-धो पाऊस असा काही बरसत होता, जणू पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे। आणि भरीत भर म्हणून त्यात 4 वेळा सायकलची चेन पडली। पोहोचायला चांगलाच वेळ झाला। वर्गात यायची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळी स्माईल देत म्हणाले, फक्त 5च मिनिटं शिल्लक आहेत। माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावं ही नम्र विनंती। त्यांचं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं की मला आज बाहेर राहायला मिळालं थोडा वेळ। सरांशी शालूतून जोडा आणला होता। तास संपला आणि आता गेलो तर पुन्हा गर्लफ्रेंडबरोबर थोडा वाद झाला, कारण तिला कॉल करून रात्री 12 वाजता बर्थडे विश केलं नाही। कट्ट्यावर गेलो तर मित्रांसोबत पण वाद, कारण कोल्हापूर शहरापासून 68 किलोमीटर अंतरावरचा बरकी धबधबा पाहायला जायचा बेत मीच ठरवला आणि आज नेमका मीच उशिरा आलो। कदाचित यामुळेच लहानपणापासून मला सर्व विसरभोळा म्हणतात। माफी मागून काहीच उपयोग झाला नाही। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, जी त्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही, यांसारख्या म्हणींचा वर्षाव झाला तसा मी तिथून बाहेर पडलो। पाऊस होताच। आजचा दिवस खूप बेकार गेला, पण त्याहूनही वाईट पुढे नशीब लिहून ठेवलं होतं। घरी पोहोचलो, पण आज कोणाशीही वाद घालायचं नाही हे निश्चित केलेलं। रात्र झाली म्हणजे ड्युटीची वेळ झालेली, त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच होतो। 11 वाजून गेलेले। त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळ झाला होता। मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट बंद करून त्यांच्या घरी गेलो। रिक्षाची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले, संजू, आज पाऊस जास्तच पडतोय, सांभाळून जा। हो काका म्हणत रिक्षा घेऊन मी आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो। पाऊस म्हणजे भरलेली बादलीवरून एकसारखी ओतावी तसा बरसत होता। आज लोकांची वर्दळही कमी होती। 11:30 ते 11:45 वाजले असतील। खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रौद्र दिसत होत्या। आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबात मूड नव्हता, म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो। तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर
आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला. मी रिक्षा सुरू करून त्याच्याजवळ गेलो. 50शीतला तो इसम, छानसा पांढरा शर्ट, तशीच पॅन्ट, हातात छत्री. मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसत म्हणालो, MIDC फाटा. त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो. मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो, दिवसभर पावसाने पार वाट लावली आहे. आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापूर येणार असं वाटतंय. त्यानं फक्त हा एवढं मोजकंच उत्तर दिलं. काचेतून त्याच्याकडे पाहत मनात म्हणालो, चायला काय बोरिंग माणूस आहे. आणि किशोर कुमार साहेबांचा आवाज हा वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो. काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून एकटक माझ्याकडे पाहतोय. मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली, पण चेहऱ्यावर कसलंच भावना आणता तो तसाच पाहू लागला. शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो. हायवेवरही आज वाहनं फारशी नव्हती. कदाचित पावसाचा परिणाम असावा. कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघून जाताच वेगात फिरणाऱ्या टायर्समधून स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा. कधी तशीच एखादी चारचाकी आलिशान मोटर बाजूच्या नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची. पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक हात करत होता. आरशातून मागे पाहत मी हलकी स्माईल देत त्या पॅसेंजरला म्हणालो, ढकलत चाललेल, पंक्चर झाली असणार. असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे लय बेकार अनुभव. माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता, जसा कधी माणूस पाहिलाच नाही. मी पुढं जात हात करणाऱ्याजवळ रिक्षा थांबवली तर माझेच मित्र निघाले. काय रे विन्या, काय झालं? मी माझी मान रिक्षातून किंचितची बाहेर काढत विचारलं. तसं तो एकदम खुश झाला आणि म्हणाला, खरंच रे, देवासारखा आलास. फिल्मचा शेवटचा 9 ते 12चा शो बघून येत होतो रे. पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, तुमची तर कायमचीच बोंब. थांब, गाडीतलं थोडं पेट्रोल देतो. तसा तो म्हणाला, अरे तुझा मोबाईल कुठं आहे? तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे 50 फोन येऊन गेले आहेत आम्हाला. तिचा बड्डे आहे ना, तिचा फोन का उचलला नाहीस? त्याचं बोलणं ऐकून डोकंच फिरलं. उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझं. मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता. मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला, एकटाच कुठं जात आहेस? इकडे कुणाला आणायला निघालास काय? त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणालो, एकटा कुठं, पॅसेंजर आहे ना मागे. पण मागे कोणीच नव्हतं. झटकन खाली उतरलो. आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता. मला आता भयंकर राग आलेला. अरे एक माणूस होता, त्याला घेऊन चाललेलो. आईला इतक्यात पळून गेला. तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पॅसेंजरला सांगत होतो. माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागतच म्हणाला, मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो. मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही. माझं डोकं चक्रावलं. इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो आणि इतक्यात गेला कुठं? शक्यच नाही. पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला असेल. जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातील थोडं पेट्रोल पाईपने काढून दिलं आणि तिथून मागे फिरलो. खूप राग आला होता. आईला इतकं लांब येऊन फुकट पेट्रोल जाळलं. त्या विचारातच रिक्षा चालवत होतो. पावसाचा जोर किंचितसा कमी झालेला. वाहनांनी किरकोळ ये-जा सुरू केली होती. काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवेखालील पुलातून शहराच्या दिशेने गेली. मीही त्या पुलाखालून शहराला जायला टर्न घेतला. तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर बस स्टॉपमध्ये उभ्या एका दाम्पत्यावर गेली. कुठं जायचं विचारायला गाडी त्यांच्या जवळ नेली, पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवलं. ते आत बसले. तसं मीटर सुरू करून निघालो. त्यांना थोडं दूर जायचं होतं. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल. त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली. काचेवर पडणारे पाणी बाजूला करत व्हायपर एकसारखा फिरत होता. आभाळ लख्ख काळोखाने भरलं होतं. पावसाची रिपरिप सुरूच होती. रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साठलेलं पाणी.
त्यामुळे मी जरा जपूनच चालवत होतो. दोन्ही बाजूला वडाची मोठमोठी झाडं. मी आरशातून थोडं मागे पाहिलं तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते. पण मी यासाठी पाहिलं की ते पळून गेले की अजून आहेत. थोड्या वेळात मला एक समोर माणूस दिसला जो शांत उभा होता. मी रिक्षा त्याच्या जवळ नेली आणि डोकंच फिरलं. मी त्याला ओळखलं होतं. त्याच्याकडे पाहत मी म्हणालो, "ओ काका, पैसे न देताच मागाशी रिक्षातून पळून गेलात. चला पैसे काढा." रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं, पण मी घडलेली हकीकत सांगितली. तसे दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले. "ओ काका, माणूस बघितला नाही का कधी? खूप झालं, चला पैसे काढा." माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. ते शांतपणे म्हणाले, "पैसे हवेत का? देतो." तसं त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले, "बाळ, थोड्याच अंतरावर माझं घर आहे. मला तिथं सोड. तुला पैसे देतो." त्याचा केविलवाणा चेहरा पाहून मीही तयार झालो. पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहत ते सर्व असल्याची खात्री करू लागलो. तो पण काका तसाच एकटक मला पाहत होता. काही अंतर पुढे एका अरुंद पुलावर आलो होतो. पावसाचं पाणी पुलाखालून वेगाने वाहत होतं. त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज. खूपच भयानक वातावरण होतं. इतक्यात त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली. मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुठंही घरं, वस्ती काहीच नव्हतं. दाट काळोख आणि भयान शांतता पसरली होती. मी त्याला म्हणालो, "काका, पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत. तुमच्या गावात सोडतो." तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या, "काका, तुमचे पैसे आम्ही देतो, पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका." पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. शेवटी ते उतरले. चष्मा घालत त्यांनी खिशातून पाकिट काढलं, पण पैसे काढताना त्यांच्या हातातून 10 रुपयांची एक नोट खाली पडली. ते खाली वाकणार तेच मी म्हणालो, "थांबा काका, मी उचलतो." मी खाली वाकून नोट घेणार तोच काळजात चरकन झालं. भीतीनं अक्षरशः घाम फुटला. जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली होती. कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो. मागं बसलेलं दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणाले, "अहो, अचानक काय झालं तुम्हाला? मगापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होतात ना, आणि आता तसेच चाललाय. निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे." आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो, "कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका. इथून बाहेर पडूया, मग सांगतो." माझं बोलणं ऐकताच दोघंही म्हणाले, "काय झालं? इतके का घाबरलाय तुम्ही?" "काही नाही." चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो. त्या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं. एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले. मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो, "भाऊ, या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे का?" माझं बोलणं मध्येच थांबवत त्या बाई म्हणाल्या, "समोर कोणीतरी आहे." मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं. काही समजायच्या आतच त्या बाई पुन्हा म्हणाल्या, "अहो, हे काका मागेच उतरले होते ना, मग ते इतक्यात पुढे कसे आले?" वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काळजाचा ठोकाच चुकला. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. अंग थरथरत होतं. पण तसंच धाडस करत मी आरशात पाहत मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो, "बाईसाहेब, तुम्ही अजिबात घाबरू नका. भाऊ, तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा. आणि भाऊ, तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करा. कोणीही त्याच्याकडे चुकून पण बघू नका. देवाचं नाव घ्या. आता तोच तारेल." म्हणत मी गाडीचा वेग वाढवला. मी त्या दोघांना धीर देत होतो, पण खरं तर मी आतून हादरून गेलो होतो. रस्त्यावर तोच माणूस उभा राहून हात करत होता. त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं, पण मन ऐकत नव्हतं. थोडं धाडस करून तिरक्या नजरेनं बघितलं. अचानक तो आपला रक्ताने बरबटलेला चेहरा अकराळ विक्राळ करत कणू लागला. खालचा जबडा तुटून लोंबत होता. त्याचं अंग चिरडल्यासारखं जखमांनी भरलेलं. पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने पूर्ण भिजलेला होता. चष्म्याच्या काचा फुटून दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या. त्याची ही अवस्था पाहून वाटलं की 1-2 नव्हे तर कित्येक अवजड वाहनांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असाव्यात. जोरजोरात कणत लंगडत लंगडत तो चालत होता आणि आपल्या रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत तो म्हणाला, "थांब रे,
तुझे पैसे घे. ही 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 ही. त्याची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रूप हास्य ऐकून मेंदूत झिंझिण्या आल्या. मागे बसलेल्या त्या बाई डोळे बंद असूनही थरथरत अक्षरशः घाबरून रडू लागल्या. पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला. डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहिलं तर तो अजूनही आमच्या मागे येत होता. मागे बसलेले दोघेही पती पत्नी अक्षरशः हादरून गेले होते. आपल्या नवऱ्याला बिलगून त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या. मी दोघांनाही सांगितलं की तुमचं गाव येईपर्यंत डोळे उघडून बाहेर पाहू नका. माझ्याही काळजाचा थरकाप उडाला होता. काळजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते. अजूनही धोका टळला नव्हता. त्यांची हद्द संपेपर्यंत ते आम्हाला तसं सोडणार नव्हते. श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो. वरील काचेतून मागे पाहिलं तर दोघंही पती पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून थरथरत होते. मीही आज मनापासून घाबरलो होतो. समोर पाहत रिक्षा चालवू लागलो. तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली. तसा अंगावर काटा उभा राहिला. आरशातून मागे त्या पती पत्नीला पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला. ते दोघे तसेच भीतीने थरथरत खाली मान घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली. काही अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होता. पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो. गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एक भयानक आवाजाने कानठळ्या बसल्या. चुकलास, चुकलास, चुकलास. आवाज इतका भीषण होता की दोघेही हादरून गेलो. मी आजूबाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली. समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोंना धीर दिला. बाईसाहेब, आता घाबरायची गरज नाही. त्याची हद्द संपली. पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडायला तयार नव्हत्या. डोळे गच्च मिटून ढसाढसा रडू लागल्या. त्यांचा नवरा म्हणाला, अगं गेला तो. 5 मिनिटात आपल्या गावात पोहोचतोय. गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. त्यांनी मला सांगितलं, अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात. परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपलेत. पण तुम्हाला कसं समजलं ते भूत आहे? आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो, मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले. ते द्यायला खाली वाकलो तसं लक्ष त्यांच्या पायावर गेलं. त्यांचे दोन्ही पाय रक्ताने भिजलेले आणि उलटे होते आणि म्हणून तिथून वेगात बाहेर पडलो. त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावरील एका डिजिटल बोर्डवर गेलं. खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता. आता मात्र डोकंच सुन्न झालं. भीतीने डोळे पांढरे झाले. अंगाचा थरकाप उडाला. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हादरून गेलो. ढोल वाजावा तसं काळीज दन 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 धडकत होतं. अंगातली सारी शक्ती एकवटून जोराने ओरडावं, किंचाळावं असं वाटलं. तोच मागून हळूच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खसकन आपली नखे रुतवली. वेदनेनं माझा जीव कळवळला. तशी मागून माझ्या कानाजवळ त्या पुटपुटल्या, त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठं बघितलंस? एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करून जोरात किंचाळली. आरशातून मी मागे पाहिलं तसा काळजी छाती फोडून बाहेर यावं असं हादरलो. तिचं डोकं फुटून केसातून वाहणारं रक्त तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. तिच्या नवऱ्याची पण तीच अवस्था होती. आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि भयान हास्य केलं. आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. असं वाटलं हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. एका क्षणात आई, वडील, मित्र, मैत्रिणी आणि माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले. डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि बेशुद्ध झालो. त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो लावलेले जे रिक्षात होते आणि खाली लिहिलं होतं, आमचे परममित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाचं तरी ऑपरेशन करत होते. ऑपरेशन, चिरफाड असल्या गोष्टी पाहायचं धाडस होत नाही. त्यामुळे लगेच बाहेर आलो.
तर समोर माझा मित्रपरिवार दिसला. काही बोलणार तोच समोरून 2 वॉर्डबॉय एका जखमी निपचित पडलेल्या मुलीला आत घेऊन गेले. कदाचित ती संपली होती. तिला बघून थोडं वाईट वाटलं. इतक्यात समोरून जखमांनी भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पाहत चालत येत होती. मी ओळखलं. आता हिच्यासारखीच एक जखमी मुलगी आत नेली. रखरखत्या नजरेने ती मुलगी माझ्याकडे पाहत आत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेर वर लिहिलेल्या बोर्डावर गेली आणि त्यावर लिहिलं होतं. ते शब्द वाचून मेंदूत लाल मुंग्यांचं वारूळ उठल्यासारखं झालं. आता मात्र मेंदूच बधीर झाला होता. तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्तीच संपली. सर्व काही कल्पनाशक्ती पलीकडचं होतं. आत ऑपरेशन नाही तर पोस्टमॉर्टम सुरू होतं. तेही माझ्या शरीराचं. ती पोस्टमॉर्टम रूम होती. या घटनेनंतर लगेचच माझे आईवडील हे घर सोडून गावी गेले, कायमचे. पण मी आजही माझ्या या छोट्याशा रूममध्येच असतो. या घटनेला 7 महिने उलटून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय. तो बॉल माझ्या रूममध्ये पडलाय. बॉल कोणीच न्यायला आलं नाही. माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंदच आहेत आणि नेहमी बंदच असतात. त्या रात्री चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथंच आणि तसाच आहे. नेहमी चार्ज तो होत राहतो. तर मित्रांनो, अशी होती ही आजची भूताची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या कथेला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि ही कथा सर्व लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.